हॅलो मित्रांनो, कसे आहेत? परत ना मित्रांनो, माझ्यासोबत झालेली घटना एक तुम्हाला आज मी शेअर करणार. तर झालं असं होतं की माझ्या मित्राचं लग्न होतं गावी. तर आम्ही विचार केला की रात्री निघालो तर सकाळपर्यंत गावी पोचू आम्ही. तर आम्ही रात्रीच्या टायमाला निघालो, 4 मित्र एका गाडीत बसून. तर सर्व तयारी करून गेलो होतो. मग विचार केला की सकाळी लवकर पोचायचं आहे, सर्व तयारी वगैरे करायची. म्हणून आम्ही रात्रीच निघालो 12-12:30. मग जसं गाडीत बसलो, जसं निघालो, तसं 30-40 किलोमीटरच्या पुढे गेलो, तसं एका मित्राला भूक लागली. त्यांनी सांगितलं, बाबा कुठेतरी गाडी थांबव, जिथे हॉटेल वगैरे काय दिसेल तर. आम्ही विचार केला, चल ठीक आहे, आम्ही पण जेवून घेऊ तसं. मग आम्ही एका ठिकाणी जिथे हॉटेल दिसलं, छोटंसं हॉटेल होतं, ढाबा, तिथे आम्ही गाडी थांबवली. आम्ही 4 जणांनी जेवण करून घेतलं. नंतर एक मित्र म्हणाला की चल अजून एक पार्सल घे, जर भूक लागली गाडीत तर खाऊ आम्ही. आम्ही विचार केला, ठीक आहे चालेल, चल घेऊन जातो. मग आमचं जेवण वगैरे झालं, सर्व पार्सल वगैरे घेतलं. जसं पार्सल वगैरे घेतलं तसं आम्ही 3 जण बसलो गाडीत. निघायच्या टायमाला चौघांपैकी एका मित्राचा पाय लिंबू मिरचीवर पडला. तर माहित नाही, ते उवाळलेलं कोणतरी असं ते लिंबू मिरचीवर पडला. आम्ही विचार केला, बाबा बघून तरी चालायचं की बघ आता तुझा पाय ह्याच्यावर पडला. मग तरी आम्ही दुर्लक्ष त्या गोष्टीवर केलं आणि तसं निघाल. जसं जसं अर्धा तास निघून गेला, 1 तास निघून गेला. थोड्याशा पुढे, जसं पुढे पुढे जाता जाता आमच्या डोळ्यावर, सर्व तिघांच्या डोळ्यावर झोप होती. आता गाडी चालवणार का, गाडी कंटिन्यू चालवत होता, आमच्या तिघांच्या डोळ्यावर झोप होती. मग आम्ही झोपलो. 5-10 मिनिटाच्या नंतर उठलो. बघितलं काय, जोरजोरात आवाज यायला लागला. नंतर बघितलं पाठी, तर एक मित्र बाबा ह्या पिशवीतून जेवण वगैरे खात होता. आम्ही विचार केला, आम्ही बोललो त्याला, म्हणालो की बाबा आत्ताच तर जेवला, आता कशी भूक लागली तुला? तो ऐकत नाही, जोरजोराने ओरडू लागला. आम्ही बोललो, बाबा काहीतरी झालं याला. मग आम्ही समजून गेलं काय झालं. आम्ही विचार केला तर त्या लिंबूनेचे जो काहीतरी हे झालं असेल आणि वरसून आम्ही जेवण आणलं, ते नॉनव्हेज होतं. एवढ्या रात्री तर नॉनव्हेज असं घेऊन नाही जात. आम्ही विचार केला, बाबा काहीतरी कुठेतरी मंदिर भेटू दे. शेवटी आणि तो जोरजोरात वळू लागला. असं आम्ही 3 जण असं घाबरलो नाही, तर खूप घाबरलो, अंगावर काटा यायला लागला आमच्या. पण नशीब आमचं चांगलं की एका ठिकाणी मंदिर दिसलं आहे देवीचं. मग तिथे आम्ही लगेच गाडी थांबवली. तसं ती माझ्या एका मित्राने त्या हातातून पिशवी घेऊन लगेच फेकून टाकली ते बाहेर गाडीच्या. आणि आम्ही तिघांनी मिळून त्या जो वेड्यासारखा असा मित्र करू लागला ना, तो त्याला खेचून लगेच मंदिरच्या आतमध्ये. नंतर मंदिरच्या आतमध्ये जसं प्रवेश केला ना आम्ही, तसं अचानक मध्ये पडला तो आणि पडल्या पडल्या बेहोश झाला. आम्ही घाबरलो एकदम, बाबा काय होत आहे आता, याला काय झालं, कसा बरा होईल. तसं तो बेहोश झाला. आम्ही त्याला उठवायचा प्रयत्न केला, पाणी वगैरे दिलं. नंतर तो 5-10 मिनिटानंतर उठला. मग नंतर एकदम नॉर्मल झाला. तेव्हा चल बरा आहेस ना, आम्ही सर्व विचारलं त्याला, बरा आहेस ना, काय झालेलं तुला? अचानकमध्ये तुला भूक लागली, लगेच गाडी खायला लागला, तो आरडाओरडा करायला लागला. त्याला विचारपूस केलं, तो म्हणायला लागला की नाही बाबा, मलाच नाही माहीत. जसं गाडीत जेवण खायला लागलो, मलाच माहीत नाही की काय झालं. नंतर आम्ही 3-4 तास तिथेच काढले. जसं जसं उजेड यायला लागला, तसं जसं आम्ही विचार केला, चल आता पहाटे व्हायला आली,
तर आता निघू. मग तिथून मित्रांनो जसं जसं उजेड दिसायला लागला तसं तसं तिथून निघालो. फटाफट गाडी घेऊन गाडीत बसलो, 4 जण आम्ही निघालो. आणि बरोबर पहाटेच्या वेळी लग्नाच्याच टायमाला पोचलो. तेव्हा जाऊन तिथे पोचून आमच्या जीवात एकदम जीवाला आमचं मन एकदम शांत झालं. बाबा नशीब चांगली होती की ते मंदिर भेटलं देवीचं. आता आमच्या चौघांचं काय झालं असतं ते कोणालाच नाही. ही आहे माझी मित्रांनो स्टोरी जी माझ्यासोबत घडली.